नंबर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी साठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार या घटकाबद्दल माहिती पाहत आहोत, जे की संख्यावरील क्रिया हे आपलं चालू आहे. संख्यावरील क्रियामध्ये आपण बेरीज वजाबाकी झाल्यानंतर गुणाकार याबद्दल माहिती घेत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण गुणाकाराचे नियम पाहिले. आता महत्त्वाचा नियम आहे, 2 अंकांचा गुणाकार करताना गुणाकारात कोणता अंक एकक स्थानी येईल हे समजण्यासाठी आपल्याला खालील तक्ता महत्त्वाचा आहे. म्हणजे एकक स्थानी कोणता अंक येईल किंवा एकक स्थानी 0 कधी येईल, एकक स्थानी 1 केव्हा येईल, एकक स्थानी 2 केव्हा येईल, एकक स्थानी 3 केव्हा येईल, असा तक्ता खूप मोठा आहे. हा 9 पर्यंत तक्ता आहे. परंतु आपण या तक्त्याची या व्हिडिओमध्ये आणि पुढील व्हिडिओमध्ये असे 2 भागात माहिती पाहणार आहोत. तर बघूया आता. एकक स्थानी म्हणजे कोणत्याही 2 संख्यांचा गुणाकार करताना किंवा 2 अंकांचा गुणाकार करताना एकक स्थानी 0 कधी येईल, चान्स कधी असतो 100%. तर बघा, 1 गुणिले 0 असेल तेव्हा म्हणजे उत्तर 0 येईल. 2 गुणिले 5 असेल तर एकक स्थानी 0 येईल, 5 दोन्ही 10. 4 गुणिले 5 असेल तर 4 पंचे 20 म्हणजे एकक स्थानी 0 येईल. 8 गुणिले 5 असेल तर 8 पंचे 40 एकक स्थानी 0 येईल. 6 गुणिले 5 असेल तर 6 पंचे 30 एकक स्थानी 0 येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही अंक गुणिले 0 असेल तर कोणत्याही अंकाला 0ने गुणल्यास उत्तर 0 येते. म्हणून उत्तर 0 येण्यासाठी, एकक स्थानी 0 येण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी, या सर्व अटी कारणीभूत आहेत किंवा हे सगळं महत्त्वाचं आहे. दुसरं बघा, आता एकक स्थानी 1 कधी येईल तर जेव्हा 1 गुणिले 1 येईल. 1 ने 1 ला गुणल्यास एकक स्थानी 1 येईल. 3 ने 7 ला गुणल्यास एकक स्थानी 1 येईल. गुणाकारामध्ये जर हे अंक असतील 3 आणि 7 तर एकक स्थानी 1 हा अंक येईल. म्हणजे पहिल्या संख्येच्या एकक स्थानी 3 असेल आणि दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानी 7 असेल तर त्या 2 संख्यांच्या गुणाकारामध्ये एकक स्थानी त्या उत्तरात 1 हा अंक येईल. कधी 7 आणि गुणिले 3 असतील तर, म्हणजे 7 त्रिक 21. तसेच 9 गुणिले 9 9 9 81. पहिल्या संख्येच्या एकक स्थानी 9 असेल, दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानी 9 असेल आणि त्या दोन्ही संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा असेल तर 9 9 81 येणाऱ्या उत्तरामध्ये 1 हा अंक एकक स्थानी असेल. आता 2 कधी असेल एकक स्थानी तर 1 गुणिले 2 असेल तेव्हा, कारण 1 हा सगळ्यांचा सामायिक विभाजक असतो. त्यामुळे 1 गुणिले 2 तेव्हा 2 येईल. 2 गुणिले 6 असतील म्हणजे 2 गुणिले 6 असेल तर 6 दोन्ही 12, तिथे 2 येईल. 4 गुणिले 3 असेल तर 4 त्रिक 12, त्या ठिकाणी एकक स्थानी 2 येईल. 8 चौक 32, त्या ठिकाणी 2 येईल. 7 चौकून 42, त्या ठिकाणी 2 येईल. आणि 8 9 72, त्या ठिकाणी सुद्धा 2 येईल. अशा प्रकारे 2 हा अंक एकक स्थानी केव्हा येईल ही माहिती या तक्त्यात दिलेली आहे. तिसरा अंक आहे 3. आता एकक स्थानी 3 कधी येईल तर बघा, 1 गुणिले 3 असेल तेव्हा आणि 7 गुणिले 9 असेल तरच. म्हणजे पहिल्या संख्येच्या एकक स्थानी 7 असेल, दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानी 9 असेल तर त्या संख्यांच्या गुणाकारामध्ये एकक स्थानी 3 हा अंक येईल. ह्या 2च अटी त्याला मान्य होतात किंवा नियमामध्ये बसतात 3 या अंकासाठी. तर उर्वरित पुन्हा काही अंकांची माहिती आपण पाहणार आहोत की एकक स्थानी 4 केव्हा येईल, 5 केव्हा येईल, 6 केव्हा येईल, 7 केव्हा येईल. तर ती माहिती घेण्यासाठी भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.